या रमजानच्या महिन्यानिमित्त एक छोटा कार्यकर्ता म्हणून या समाजाला उपवास हा त्यांच्या सन्माननीय उप अधीक्षक साहब माननीय डिरेक्टर श्री जोमने साहब से गुजारिश करता हूँ कि आप ये शुभकामनाएं दें। सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या पवित्र आणि आम्हाला देखील इथे सर्वांनी आग्रहाने बोलवलं त्याबद्दल देखील सर्वांचे धन्यवाद। सबका मालिक एक संदेश देणाऱ्या या साईंच्या पवित्र शिर्डीमध्ये आज सर्व धर्मसमभाव या भावानं सर्व हिंदू मुस्लिम परिवाराच्या वतीनं या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या इफ्तार पार्टीमध्ये आलेल्या सर्व शिर्डीकरांचं मनपूर्वक स्वागत करतो। ओम साईराम। शुभेच्छा दिल्या याबद्दल मी पण माझ्या बोलकर पदावरून मी त्यांना शुभेच्छा देतो। रमजान महिन्याच्या उपवास सोडण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित झाला। शिर्डीचे प्रथम आपले निवासी श्री चोपले साहेब, रणजित गलांडे साहेब, शिर्डीचे सर्व मान्यवर, रामनवमीचे अध्यक्ष दीपकजी वारुळे, सर्व मुस्लिम बांधव, आज आपण हा रमजानचा पवित्र महिना आहे आणि मी कालही माझ्याकडे जेव्हा बाबू भैया आणि ते आले तेव्हा मी सांगितलं प्रत्येक धर्मामध्ये जेव्हा आपला एक सण असतो, उपवास असतात, आपण सर्वजण भगवंताकडे प्रार्थना करतो की या विश्वाचं कल्याण हो, या विश्वामध्ये शांतता राहतो, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो। जाती जाती द्वेष नको, साईबाबांची ही पवित्र भूमी आहे। बाबांनी सांगितलं आहे की सबका मालिक एक संदेश दिलाय, या संदेशाला घेऊन आपण शिर्डीकर सगळे मार्गक्रमण करीत आहोत। कालच आमची बरीच चर्चा झाली, मी जे मान्यवर आले होते मुस्लिम समाजाचे त्यांना सगळ्यांना विनंती केली की आमच्या गावामध्ये, आपल्या गावामध्ये बापूच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक जण विविध विषय असतील त्या विषयावर चर्चा करत असतो, भांडणतंटे मिटवत असतो। गाव तसं मोठं आहे तर आपल्या समाजामध्ये, दोन्ही समाजामध्ये एक संवाद असावा, एकमेकाशी बोलणं चालणं असावं। वेगळ्या वेगळ्या विषयावर आज आपण आम्हाला सगळ्यांना बोलवलं आपल्यामध्ये आणि समाजामध्ये दरी निर्माण करणारे अनेक लोक असतात, पण या असंतुष्ट आत्म्यांना जर बाजूला ठेवायचं असेल तर प्रत्येक समाजातील चांगल्या लोकांनी पुढे आलं पाहिजे। आमचे मोठे बंधू इनामदार तसेच या समाजातील सर्व ज्येष्ठांना मी यापूर्वी आपण जेव्हा पोलीस स्टेशनला भेटलो तेव्हा पण विनंती केली होती, प्रत्येक धर्मामध्ये असंतुष्ट असतात परंतु त्याच्याने कोणताही धर्म, जात, भेद हा बदनाम करण्याचं काम ते लोक करत असतात। जसं आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहे बरेच जण की आपण गहू काढतो, गहूवर काही खडे पण येत असतात, तसे या गावाबरोबर अनेक खडे असतात, पण या खड्यांना बाजूला सारून चांगला गहू बाजूला करून तो आपण खाण्यासाठी वापरतो। तसंच समाजामध्ये बाबूभाई असतील, तुम्ही असतील, नसीरभाई असतील, या सर्वांनी पुढाकार घेऊन समाजामध्ये पुढे आलं पाहिजे की आपण दोन्ही समाजाला जोडून ठेवलं पाहिजे आणि ही फक्त जबाबदारी तुमचीच नाही, ही जबाबदारी आमची सुद्धा आहे। आपण सातत्याने असा प्रयत्न करतो, ओमने साहेब शिर्डीमध्ये आजपर्यंत एकदाही हिंदू मुस्लिम अशी जाती दंगल नाही, हिंदू मुस्लिम तंटा नाही, हिंदू मुस्लिम तणाव नाही। काही किरकोळ कारकोळ घटनाने या वर्ष 6 महिन्यामध्ये थोडासा तणाव निर्माण झाला, परंतु दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ लोकांनी, समाजातील चांगल्या लोकांनी पुढे येऊन हा वाद निवळाला आणि आपण आज एका चांगल्या वातावरणात या मशिदीच्या, पवित्र मशिदीच्या समोर बसलो। ही भूमी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झाली। बाबांनी एकतेचा संदेश दिला, बाबांनी सबका मालिक एकचा संदेश दिला, तर बाबा म्हणून आपण सर्वजण आहोत। आज आम्ही जे काय आहोत, तुम्ही जे काय आहे, आज सगळ्यांचा व्यवसाय हा साईबाबांवर अवलंबून आहे। मी आमच्या मागच्या कार्यक्रमात मी सांगितलं की या गावात काही लोक नोकरीनिमित्त आले असतील, काही व्यवसाय निमित्त आले असतील, तर शिर्डी वही आते जिने साई बोलाते, आपण साईबाबांच्या आमंत्रणावर शिर्डीत आलो आणि साईबाबाच्या नावाने आपली उपजीविका आहे। त्यामुळे आपल्याला ह्या गावात कुठल्याही प्रकारचा जाती तणाव निर्माण होणार नाही, हिंदू मुस्लिमच नाही तर कोणत्याही जाती धर्मात तणाव निर्माण होणार नाही, ही सर्वांची जबाबदारी आहे। सुखा सगळ्यांकडून होतात, सुखातून माणूस सुधारतो, सुखातून आपण पुढे जातो। या रमजान पवित्र महिन्यामध्ये मी सर्व आपल्या मुस्लिम बांधवांना विनंती करेन की आपणही सुद्धा या शिर्डीच्या, या देशाच्या कल्याणासाठी अल्लाह तालाकडे प्रार्थना करावी। आपण आम्हाला बोलवलं, समस्त शिर्डीकरांना अतिशय चांगली दावत दिली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बांधव इथं जमा झाले आहे आणि त्यांच्या विनंतीला मानतो। खरं म्हणजे शफीक शेख यांनी सर्व आमच्या गावकऱ्यांना
जाणीवपूर्वक निमंत्रण देऊ आम्हाला इथं निमंत्रित केलं. सर्व समाजाच्या वतीने त्यांनी निमंत्रण आम्हाला दिलं. आम्ही ते स्वीकारलं आणि आमचा त्यांनी सत्कार केला. या रमजान महिन्यामध्ये तुम्ही उपवास धरत असताना या समाजाकरता आपण काय करतो हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमची शिर्डीतील सर्व ज्येष्ठ कंपनी शिर्डीकर आणि मुस्लिम या दोघांचा मध्ये कधी तणाव नाही. आतापर्यंत आमच्या शिर्डीचं एक वैशिष्ट्य आहे, मुस्लिम समाज असो कोणताही समाज असो कधीही वाद नाही. पण काही विभिन्न संतोषी लोक असतात त्यातून दुही निर्माण करतात आणि वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि या रमजान महिन्यामध्ये तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहे आमच्या शिंदे कुटुंबाच्या वतीने. दुसरं असं मी मला एक सांगावंसं वाटतं की मुस्लिम बांधव एक त्यांचं वैशिष्ट्य असं आहे का व्याजाचा धंदा ते करत नाही. 1 रुपये सुद्धा व्याज घेत नाही. हे खरंच त्यांचं वैशिष्ट्य आहे. मी बरेच लोकांना आमचं सुद्धा म्हणतो तर त्यांच्या काहीतरी घेण्यासारखं आहे. त्यांना नावं घेण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यासारखं वागा, फक्त नावात होणे होणार नाही. तर मी माझ्या सर्व आमच्या शिंदे कुटुंबियांतर्फे आमच्या गावकऱ्यांतर्फे मी तुम्हाला सर्वांना मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपतो. ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला ते मौलाना मनसूर साहेब, हाजी नसीरभाई, हाजी शमशनभाई इनामदार, हाजी बाबाभाई सय्यद, हाजी बिलालभाई, अमीरभाई, सलीमभाई, हाजी गैनीभाई पठाण पटेल सर, हाजी आयुबभाई, सरदारभाई पटेल आणि उपस्थित असलेले आमच्या सिटीतील सगळे ग्रामस्थ, त्यामध्ये कमलाकर गोवा असतील, रामनवमीचे अध्यक्ष जिवारवळे असतील, सुधाकर शिंदे असतील, पावसाहेब पाटील पोते असतील, गोपीनाथ गोंतर असतील, पोपटराव शिंदे असतील, त्यानंतर अशोकराव पोते असतील, संदीप पारक असतील आणि दत्तभाऊ पोते आणि उपस्थित असलेले सगळेच समाजाचे मान्यवर. आज उत्तर पाटीलच्या निमित्ताने आपल्या सिटीच्या सगळ्या मान्यवरांना आपण बोललो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे कमलाकर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या गावामध्ये हे गाव सुरुवातीचं एक छोटंसं गाव होतं, आपल्याला शहरामध्ये रूपांतर झालं. मग लोकसंख्या वाढत गेली. लोकसंख्या वाढता वाढता मुस्लिम समाज असे सगळ्याच जाती धर्माचे लोक वाढत गेले. आपलं मेन श्रद्धास्थान आहे बाबांचं. त्यांचा संदेश आहे सबका मालिक एक आणि श्रद्धानी सबुरी. आणि संपूर्ण शिर्डी शहरामध्ये किंवा संपूर्ण जगाला संदेश देणारे साईबाबांच्या या नगरीमध्ये जसं हिंदू आणि मुस्लिम आपण एकच आहे. आपल्या काही घटना झाल्या तरी आपण एकमेकाला सांभाळून घेतो. एकमेकाच्या लग्नामध्ये असेल, एकमेकाच्या उत्सवामध्ये सातत्याने मुस्लिम समाज सातत्याने त्याच्यामध्ये अग्रभागी होतो. पण मला हे सांगायचं आहे, हा जातीय सलोखा ठेवण्याचं काम शिर्डीकरांनी केलं. पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जाती सलोखा ठेवण्याचं काम केलं असेल तर सुजयदादा विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. त्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हे सगळं काम करीत असताना मधल्या काही काळामध्ये समजा थोडी वैयक्तिक कारणामुळं किंवा शाब्दिक चकामकीमुळे झालं असेल, जसं कमलाकर भाऊंनी सांगितलं, आपण सगळे एक आहोत आणि या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित झाला. हा जो आपण रोजा करतो हा एक पवित्र या 1.25 महिन्यामध्ये आपण करतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपवास करतो आणि या उपवासामध्ये शरीराचं शुद्धीकरण होतं आणि अल्लाहला प्रार्थना करतो आपण का आम्ही जे उपवास करतो हे उपवास जनकल्याणासाठी करतो, समाज कल्याणासाठी करतो. याचा उपवास सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना व्हावा अशी प्रार्थना आपल्याकडून होत असते. आणि खरं म्हणजे हा समाज आणि आम्ही सगळं गाव आपण सगळे एकच कुटुंब आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुजाभाव होणार नाही. आजही नाही, उद्या नाही आणि भविष्यकाळात कधी पण दुजाभाव होणार नाही एवढी खात्री आपल्याला देतो. याचप्रमाणे आपण कार्यक्रमाला बोलवलं आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळे मान्यवर उपस्थित राहतात आणि शिर्डीकरांचा जो सन्मान होतो त्या सन्मानाला सुद्धा आम्ही तुमच्या पुढं मनापासून नमस्कार करतो. आणि बऱ्याच अंशी जर सांगायचं झालं तर कमलाकर भाऊ पोत्यांनी काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी स्वतः माझ्यामध्ये उपवास केले, नमाज पाडली, बरोबर आहे ना. तर असे सुद्धा आपल्याकडे व्यक्ती आहे का ज्यांनी समाजासाठी स्वतःचं आपला धर्म जरी असला दुसरा धर्म सुद्धा आपला म्हणून त्यांनी सुद्धा उपवास केले होते. त्यावेळेस सुद्धा त्यांचं बऱ्याच जणांनी कौतुक केलं होतं. आणि या शहरामध्ये आपल्याला सगळ्याला एकोपाने राहायचं आहे. एकोपाने राहून बाबांचा सबका मालिक एक आणि सर्व धर्म समभावाचा संदेश आपल्याला सातत्याने जगात देतात. साहेब आपल्याला सांगतो, ज्यावेळेस शिर्डीमध्ये बाबांची आरती चालू होती आणि काही जणांनी सांगितलं का त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये आरतीचा विषय आला, भोंग्यांचा विषय आला, मस्जिद होता.
या मुस्लिम समाजाने सगळ्यात पुढे जाऊन सांगितलं का आमच्या मस्जिदीचे भोंगे बंद करतो, पण साईबाबांची आरती कमी करू नका अशा प्रकारचं. आणि एवढा मोठा मुस्लिम समाजाने माझ्यामध्ये द्वारकामाईमध्ये पठण केला. माझ्यामध्ये कोविडच्या काळाच्या मागं पुढे हा विषय असेल. तर हे मुस्लिम समाज नाही, नाव फक्त मुस्लिम समाज आहे. हे आमच्या कुटुंबातले सदस्य आहे असं आम्ही मानतो. सप्त्यात बी सगळं होतं एक दिवस सप्त्यात सप्त्यामध्ये. आणि आपल्याकडे रामनवमी याचा सप्ताह आला 2018ला. बाबांची जेव्हा शताब्दी होती तेव्हा कमलाकर भाऊंच्या नेतृत्वाखाली तो सप्ताह झाला. गावाच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सप्ताह झाला. त्या सप्त्यामध्ये पहिली पंक्तीचं काम सगळ्यात जर सांगितलं असेल तर मुस्लिम समाजाने सांगितलं की आम्ही पंगत वाटतो. आणि तिथं माझ्यामध्ये 7 दिवस सातत्याने मुस्लिम समाज तिथे काम केलं होतं. आणि माझ्यामध्ये तिथे धर्मगुरू पण आले होते. आणि त्यांनी किती पैसे 11 लाख रुपये या समाजाने त्या आपल्या सप्त्यासाठी दिले होते. आणि माझ्यामध्ये तेव्हा मौलाना साहेब पण आले होते. मौलाना साहेबांनी दोन मौलाना साहेब आले होते आणि त्यांनी आपल्या लोकांना संबोधित केलं. तर एवढं प्रेम तुमचं आणि आमचं आहे, तेव्हा परकेपणा मानू नका. जातीय सलोखा ठेवण्याचं सगळ्यांचं आपलं काम आहे. या निमित्ताने आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. कुठल्या प्रकारच्या मनामध्ये भविष्यकाळ असेल, उद्याचा वेळ असेल तर मनामध्ये कुठलीही चिंता आणि